देवगड येथून एक सहलीला जाणाऱ्या बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येते. खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाक्षी शाळेजवळील धोकादायक वळणावर हा भयंकर अपघात झालाय. वळणामुळे चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला 5 फूट खाली जाऊन कोसळली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 44 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून सहलीचं नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या सरकारी शाळांसाठी महाराष्ट्र शासनाची एसटी बस वापरण्यात येते. पण एसटी महामंडळांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हा प्रवास सतत होत असतो. पण काही चालकांमुळे आणि प्रवास करताना मोबाईल बघितल्यामुळे चालकांचं बसवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात घडतात. सध्या अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यातील एका शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एसटी बसनं देवगडमध्ये आली होती. दुपारी मीठमुंद्री इथं जेवण करून ही सहल खाक्षी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाक्षी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक बिभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला. सुदैवानं झाडे झुडपे, आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्यानं त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली. गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये 44 विद्यार्थी व 4 शिक्षक असे एकूण 48 जण होते. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले.